ॲग्रो1 टॉप 20 न्यूज। सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची 22,478 क्विंटल आवक झाली आहे। हळदीला 6,000 ते 11,400 रुपये दर मिळतोय, तर हळदीच्या दरामध्ये 1,000 रुपयांनी घसरण झाली आहे। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली। यंदा देशातील टोमॅटो उत्पादनामध्ये 3 लाख टनांनी घट होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पहिल्या अग्रिम अंदाजात वर्तवण्यात आलाय। देशांतर्गत बाजारपेठांमध्ये गेल्या 6 वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये 3,55,000 टनाच्या आसपास टोमॅटोची आवक झाली होती। यंदा मात्र यामध्ये 1,16,000 टनांची घट नोंदवली गेली आहे, तर यंदा 2,39,290 टनांची आवक झाली आहे। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर। सांगलीच्या विष्णू अन्न फळ मार्केटमध्ये पायनॅपल फळाची 400 डझन आवक झाली आहे। ही आवक चांगली आहे, तर पायनॅपलचे दर 200 रुपयापासून ते 450 रुपये झालेत। सफरचंद या फळाची एक गाडी आवक झालेली आहे, मात्र सफरचंदाला 1 कॅरेटला 500 ते 1,300 रुपये दर मिळतोय। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली। यंदा कमी झालेला पाऊस आणि साठवलेल्या उन्हाळ कांद्याला किफायतशीर दर न मिळाल्यानं नाशिक विभागामध्ये यंदा उन्हाळ कांदा लागवडीमध्ये मोठी घट झाली आहे। मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 90,000 हेक्टरनं कांदा लागवड कमी झाली आहे, त्यामुळे यंदा कांदा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची चिन्ह आहेत, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयानं दिली आहे। तर नाशिक, पुणे, औरंगाबाद, नगर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं कांदा उत्पादन होतं। राज्यातील एकूण कांदा उत्पादनामध्ये नाशिक जिल्ह्याचा वाटा 40% आहे। जिल्ह्यातून जवळपास 75% कांदा निर्यात होतो, मात्र पाणी टंचाई आणि अपेक्षित बाजारभावाचा अभाव यामुळे लागवडीला मोठा फटका बसलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। रेशीम कोष उत्पादन हा शाश्वत समजला जाणारा उद्योग यंदाच्या दुष्काळानं अशाश्वत होताना दिसतोय। घेतलेल्या अंडीपुंजांच्या तुलनेमध्ये मिळणाऱ्या रेशीम कोष उत्पादनामध्ये घट नोंदवली गेली आहे, तर जानेवारीपासून ही घट जास्त प्रमाणात नोंदली गेली असून अंडीपुंजांची मागणीही मोठ्या प्रमाणात रोडावली आहे। साधारणपणे जून ते मार्च दरम्यान 4 ते 5 पर्यंत अंडीपुंजांच्या बॅच घेणाऱ्या कोष उत्पादकांना यंदा दुष्काळामुळे अपवाद वगळता 1 ते 2 बॅच घेणं शक्य झालंय, तर मागणीमध्ये जवळपास 60 ते 70% नोंदली गेलेली घट औरंगाबाद इथं जमा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। यावर्षी 1 कोटी क्विंटलच्या पुढे साखरेचं उत्पादन होणार आहे। आतापर्यंत जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहे। येत्या 4 दिवसांमध्ये उर्वरित कारखान्यांचे गळीत हंगाम बंद होण्याची शक्यता आहे, मात्र 4 कारखान्यांचे गळीत हंगाम चालू आहे। तर या महिन्याच्या कालावधीमध्ये ऊस गाळपाची आकडेवारी 83 लाख टनांपर्यंत जाणार आहे। साखरेचंही जिल्ह्यामध्ये विक्रमी उत्पादन होणार आहे। प्रथमच 1 कोटी क्विंटल साखरेचा टप्पा निश्चित पार होणार असल्याचं समजतंय, तर साखरेची आकडेवारी लक्षात घेऊन कारखानदारांना साखर विक्रीचं योग्य नियोजन करण्याची गरज आहे। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली। केंद्र सरकारनं मार्च महिन्याचा साखर विक्रीचा कोटा वाढवून दिल्यानं साखर कारखानदारांमध्ये नाराजीचा सूर होता, मात्र केंद्र सरकारनं कारखानदारांना दिलासा देत एप्रिल महिन्यासाठीच्या विक्री कोट्यामध्ये मात्र 6.5 लाख टनांनी कपात केली आहे। नुकतीच केंद्र सरकारनं एप्रिल महिन्यासाठी 18 लाख टन साखर विक्रीच्या कोट्याला मंजुरी दिली आहे। हा कोटा मार्च महिन्याच्या 24.50 लाख टन कोट्यापेक्षा 6.50 लाख टनांनी कमी आहे। त्याचबरोबर मार्च महिन्यातील कोटा विक्री करण्यासाठी कारखान्यांना दिलासा देत मार्च महिन्यातील शिल्लक असलेला कोटा विक्री करण्यासाठी 30 एप्रिल 2019 पर्यंत मुदत वाढही देण्यात आली आहे। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर। राज्याच्या कृषी खात्यामध्ये एरवी अधिकारी कर्मचारी जागेवर सापडणं मुश्किल असतं आणि त्यामध्ये पुन्हा आता बहुतेक कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी जुंपलं गेल्यामुळे कोणत्याही कार्यालयामध्ये गेल्यावर साहेब इलेक्शन ड्युटीवर गेलेत असं उत्तर मिळतंय। राज्यातील कोणत्याही खात्यामध्ये एप्रिल ते जून या दरम्यान फारशी कामं नसतात, मात्र याच कालावधीत कृषी खात्याला खरीप नियोजनाची धावपळ सुरू असते। यंदा दुष्काळ आणि निवडणूक कामकाज अशा 2 नाजूक कालावधीमध्ये खरीप हंगामाचं नियोजन करण्याची वेळ कृषी खात्यावर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली। या बैठकीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि सुधारित हवामान आधारित फळ पीक विमा योजना यांचा आढावा घेण्यात आला। जिल्हाधिकारी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा आणि फळ पीक विमा या योजनांच्या माध्यमातून पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान झाल्यास संबंधित विमा कंपनीकडून विमा दाव्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येते। या रकमेतून बँकांनी सक्तीनं कर्ज वसुली करू नये असे आदेश दिले। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली।
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता रेटिंग एजन्सी क्रिसनं आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. क्रिसिलनं आपल्या अहवालात म्हटलंय की स्किम दुधाच्या उत्पादनामध्ये घट आणि मागणीमध्ये वाढ झाल्यानं दुधाच्या दरामध्ये 1 ते 2 रुपये प्रति लिटर दरानं वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुधाच्या दरातील ही वाढ येत्या 1 एप्रिलपासून देखील लागू होण्याची शक्यता क्रिसिलनं व्यक्त केली आहे. असं असलं तरी डेअरी क्षेत्रातील अमूल आणि मदर डेअरी या मोठ्या संघांकडून मात्र या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर. बारामती तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची मुबलकता आहे त्या ठिकाणी ज्वारीची पिकं जोमदार आलेली आहेत. तर ज्वारीच्या काढणी ही अंतिम टप्प्यात आहे आणि वैरणीमुळे गुरांना चारा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे काही दिवस का होईना गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटलाय. मात्र वैरणीला चांगला दरही मिळत असल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय. मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पशूंवर उपचार करणारे तोतैया पशुवैद्यक सक्रिय झालेत. गावकऱ्यांकडून मोठी रक्कम वसूल करून शेतकऱ्यांची फसवणूक करतायत. तर पशूंवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकांना भारतीय आणि राज्य पशुवैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करणं आवश्यक असतं. मात्र तिवसा तालुक्यामध्ये अनेक पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सध्या सुळसुळाट पाहायला मिळतोय. त्यामुळे अशा बेकायदा पशुवैद्यक डॉक्टरांवर ताबडतोब कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी करतायत. अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती. बारामती इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी शेततळी मोठ्या प्रमाणावर घेतलेली आहेत. मात्र गेल्या आठवड्यामध्ये घरापासून वातावरणामध्ये तीव्र उष्णता निर्माण झाल्यानं आणि उन्हाची तीव्रता वाढल्यानं बाष्पीभवनामुळे शेततळ्यातील पाणी कमी होऊ लागलंय आणि त्यामुळे पाणी पातळी खालावत चालली आहे. तसंच या उष्ण वातावरणामुळे विहिरींचं पाणी कमी होऊ लागल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलंय. मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. विविध तलावांमध्ये अत्यल्प कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यापुढे देखील पाणी टंचाईची भीषण समस्या भेडसावण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे टेंभूच्या पाण्यानं या भागातील तलाव भरून घेण्याची गरज असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. तसंच तालुक्यामध्ये पशुधन ही देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि या तालुक्यामध्ये यावर्षी कमी पाऊस पडल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनलाय. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघातले उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. कधी लोकलमध्ये तर कधी वारकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पार्थ पवार यांनी शेतकऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधलाय आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या ठिकाणी पार पडला. तसंच कोल्हापूरमधील दसरा चौकातून पदयात्रा काढण्यात आली. दरम्यान आघाडीमध्ये सामील झालेल्या राजू शेट्टींनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. सत्तेचा माज आणाल तर पायात पत्र्या ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. सूर्य आग ओकायला लागल्यानं राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यात. बुधवारी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये अमरावती इथं देशातील उच्चांकी 42.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. हे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान ठरलंय. तर शुक्रवारपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आलाय. तर शनिवारी पूर्व विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलाय. यामध्ये जळगाव, सोलापूर, परभणी, अकोला, चंद्रपूर, वर्धा इथं तापमान 41 अंशांच्या वर गेलंय. तर नांदेड, ब्रह्मपुरी, वाशिम, यवतमाळ इथं 40 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. यावर्षी भारतीय मान्सूनवर एल निनोचा प्रभाव होणार नसून देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक के.जे. रमेश यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अनेक देशांच्या हवामान संस्थांसह स्कायमेट या भारतीय हवामान संस्थेनं मान्सूनच्या पर्जन्यावर एल निनोचा प्रभाव राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र आता IMDAनं भारतीय मान्सूनवर एल निनोचा प्रभाव होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.